प्रत्येकाची स्वभावताच येते. तुमच्यावरती काय संस्कार झालेत, तुम्ही कोणाबरोबर काम केलं आहे, तुमच्या वाचनाच्या आवडीनिवडी काय, तुम्ही कोणत्या संघर्षातून गेलेला, त्यातून एक लेखनशैली निर्माण होते. मी सातत्यानं ज्यांच्याबरोबर काम केलं ते सगळे रस्त्यावर काम करणारे लोक होते. माधवराव गडकरीबरोबर काम केलं आहे मी, बाळासाहेब ठाकरेंबरोबर 30 वर्ष काम केलं आहे. त्याचा प्रभाव हा पडत असतो आणि नुसतं लिखाण करून बसता येत नाही. तर शेवटी लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आपल्याला आतून जे जळावं लागतं, ज्याचं जळतं मन तो उत्तम लिहितो, असं माझं कायम म्हणणं आहे. लोक आपल्यावर टीका करतात, ते AC कॅबिनमध्ये बसून लिहितात. अहो, AC कॅबिन आमच्याकडे आत्ता आली, पण त्याच्या आधी 30, 35, 40 वर्ष आम्ही वणवणत फिरत होतो महाराष्ट्रात, देशात, कानाकोपऱ्यात. त्यातून जे काय एक निर्माण होतं, एक जाळ, तो या लेखन शैलीतनं उतरतो. बाकी काय म्हणता येणार. हे महेंद्र भंडारे आहेत. त्यांचं म्हणणं आहे की कोरोनामुळे निवडणुका, गरिबी हटाव, अच्छे दिन, मीडिया मॅनेजमेंट, भावनिक मुद्द्याऐवजी मूलभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य ह्याच्यावर भर देण्यासंदर्भात त्यांचं म्हणणं आहे ते योग्य आहे. जसं मगाशी मी म्हणालो की भावनिक मुद्दे, मग हिंदुस्थान पाकिस्तानचा मुद्दा कायम भावनिक केला जातो, हिंदू मुसलमानांचा मुद्दा भावनिक केला जातो निवडणुका आल्या की. त्यात राम मंदिराचा विषय असेल किंवा अन्य कोणी असेल, यापुढे जोपर्यंत या संकटातून देश पूर्णपणे उभा राहत नाही तोपर्यंत फक्त विकासाच्या मुद्द्यावर, गरीब आणि मध्यमवर्गीय यांच्या उद्धाराच्या मुद्द्यावरती, शिक्षण आणि आरोग्य या संदर्भात पायाभूत सुविधा आहेत त्याच्यावरच राज्यकर्त्यांनी, राजकारण्यांनी बोललं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. हे सगळे मुद्दे जे आहेत जातीचे, धर्माचे, प्रांताचे, हे पुढले 5 वर्ष बांधून ठेवले पाहिजेत, तरच या देशातल्या लोकांना नीट जगता येईल. नाहीतर लोक उपाशी मरतील. त्याचबरोबर हे जे काय संघर्ष आपण पेटवतो राजकारणी लोक, ते संघर्षातून परत एक नवीन उदयाला येणारी पिढी त्यात मारली जाईल. अशा प्रकारचा कोणताही कलह होऊ नये यासाठी लोकांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि या भावनेच्या लाटामध्ये लोकांनी सुद्धा वाहून जाता कामा नये. हे आता अक्षय पाटील आहेत. विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. अशात भाजपने निवडणुका बिनविरोध न होता 3 पेक्षा जास्त उमेदवार उभे केल्यानंतर महाराष्ट्रात सी मोर म्हटलंय. आणि आता शेवटी हा विरोधी पक्षानं सुद्धा एक विधायक भूमिका घेतली पाहिजे आणि निवडणूक होणार नाही अशा प्रकारची त्यांची भूमिका असायला पाहिजे. कारण शेवटी कोणत्याही प्रकारची निवडणूक पुढल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राला परवडणार नाही. जर बिनविरोध होणार असेल तर त्यात सगळ्यांचंच हित आहे. पण एकेका गोष्टीसाठी मग शब्द वापरला हेकेखोरपणा, हटवातपणा, हा आता लोकांना आवडणार नाही आणि लोक त्या पक्षाला, नेत्याला धडा शिकवतील. प्रश्न आहेत अविनाश कुवर यांचा आहे. अविनाश कुवर म्हणतात ते बरोबर आहे की राजकारण करू नये या सगळ्या विषयाचं. सध्या सम्राट मोरे म्हणतात महामारी संदर्भातलं उत्तर मगाशी दिलेलं आहे. संकेत देशपांडे म्हणतात पत्रकारिता क्षेत्रात नव्यानं योग इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे. खूप वाचलं पाहिजे आणि नुसतं पुस्तकी पोपट होण्यापेक्षा बाहेर जाऊन सुद्धा प्रश्न समजून घेतले पाहिजेत, लोकांशी बोलत राहिलं पाहिजे. सध्या व्हॉट्सअप पत्रकारिता जी काय मी पाहत असतो, लोक व्हॉट्सअपवरती पत्रकारिता करतात, कॉप्या देतात. मी अजूनही म्हणतो कितीही नवीन यंत्र आणि टेक्नॉलॉजी आली तरी सुद्धा कागद आणि पेन याला पर्याय नाही. मी आजही रोज सकाळी उठून कागदालाच पेन लावतो. आता माझ्या बाजूला आपण पाहाल की लॉकडाऊनच्या काळामध्ये 40-45 दिवस झाले मी जातो माझ्या कार्यालयात सामनामध्ये, पण थोडा उशिरा आता वेळ जातो. पण इथे रोज सकाळी अग्रलेख माझ्या इथे बसून लिहितो मी कागदावर.
इतर काही लिहितो, मी स्वतः बातम्या लिहितो, इतर विषय लिहितो. लिहत राहिलं पाहिजे, हात लिहिता पाहिजे. हात लिहिता असेल तर हृदय आणि मेंदू काम करतं, पत्रकाराचं, लेखकाचं. लिहत राहा. पहिल्या झटक्यात तुम्ही फार मोठे पत्रकार किंवा हे होणार नाही. पूर्वीच्या काळामध्ये वृत्तपत्रामध्ये बायलाईन यायला येणं म्हणजे फार मोठं एक पुण्य पदरी लागायचं, संघर्ष करावा लागायचा. आज सहज तुमचे नाव आम्ही पाहतो, टी व्हीवर दिसतात मुलं, या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसतात, वृत्तपत्रात हल्ली पटापट नावं येतात. फार सोपं झालं आहे. सोपं झालं म्हणून कष्ट करण्याचं तुम्ही थांबवू नका. सुधीर काकडे आहेत, त्यांचं म्हणणं, प्रश्न चांगला आहे की महाराष्ट्र मिळवण्यासाठी अनेकांचं योगदान आहे आणि हे भारतीय जनता पक्षाचे लोक वेगळ्या विदर्भाची मागणी करतायत. मागणी करत जरी असले वेगळ्या विदर्भाची, तरी ते मीठ खातायत संपूर्ण महाराष्ट्राचं, अखंड महाराष्ट्राचं. मुंबईत बसून राजकारण करतात. आपले जे देवेंद्र फडणवीस आहेत, जे महाराष्ट्राचे 5 वर्ष मुख्यमंत्री होते, ते मुख्यमंत्री होण्याआधी त्यांची भूमिका जी होती ती वेगळ्या विदर्भासंदर्भात, महाराष्ट्र तोडण्यासंदर्भात होती. मग ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. मग 5 वर्ष ते परत अखंड महाराष्ट्रवादी झाले. आता ते राज्याचे मुख्यमंत्री नसल्यामुळे परत ते अशा एखाद्या आंदोलनाला चालना देऊ शकतात. पण हे ढोंग आहे. महाराष्ट्र अखंड राहण्यातच सगळ्यांचं हित आहे. विदर्भातल्या जनतेला सुद्धा महाराष्ट्राबरोबर राहायचं आहे. पण हे राजकारण्यांचे खेळ आहेत, त्यांच्या चुली पेटत राहिला पाहिजे म्हणून ते अशा प्रकारे आगी लावण्याचा प्रयत्न करतात. आज उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र हे सर्वाधिक खासदार असलेलं राज्य, लक्षात घ्या. आणि हे मोठं राज्य असल्यामुळे, आपल्या खासदारांची संख्या 48 असल्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना केंद्रामध्ये मोठ्या पदांवरती स्थान मिळतं. आज विदर्भात नितीन गडकरी आहेत बघा, तिकडे संजय धोत्रे आहेत, त्यानंतर इतर सुद्धा खूप लोक केंद्रातले, कायम मोठ्या मोठ्या केंद्रातल्या पदांवरती. प्रफुल्ल पटेल होते अनेक वर्ष. महाराष्ट्र मोठा असल्यामुळे महत्त्वाची खाती, महत्त्वाची पदं ही विदर्भातल्या जनतेला सुद्धा मिळतात आणि इतर राज्यातल्या प्रमुख लोकांना मिळतात. हे कोणीही विसरू नये. देवेंद्र फडणवीस 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते ना, त्यांना कोणी म्हणालं की तुम्ही वेगळा विदर्भवाले आहात किंवा काय आहात, असं नसतं. महाराष्ट्रात राहण्यातच सगळ्यांचं हित आहे. पत्रकार ते राजकारण या तुमच्या प्रवासाबद्दल सांगा असं योगेश गोसावी म्हणतायत. दुसरं नामदेव भागेले म्हणतायत, सर तुमचं स्वप्न आहे की जे सत्यात तुम्हाला आणायचं आहे. बरं, पूर्वेशी राऊत सुद्धा बघतायत. बरं नाही, महाराष्ट्राच्या संदर्भात स्वप्न असायला पाहिजे आपलं. आपले प्रश्न सगळ्यांचे फार चांगले आहेत आणि आता मी पाहतोय की लाईव्ह येणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढत चाललेली आहे. ही चांगली गोष्ट आहे की लोकांना या सगळ्या विषयामध्ये इंटरेस्ट असतो, लोक पाहत असतात, नवीन मुलं ऐकत असतात. हे पोपट पवार आहेत, कल्याणी अन्यथा करोना आपत्ती काळामध्ये धार्मिक राजकारण बघायला मिळते. दुर्दैवाने हे मिळते, होऊ नये. शेतकऱ्यांचा प्रश्न मनोज वाडगावकरांनी मांडलेला आहे. नवनाथ मंडलिक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की करोनानंतरच्या निवडणुकांमध्ये ज्या महानगरपालिका निवडणुका होणार आहेत त्या शिवसेना भाजपबरोबर लढेल की काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर लढेल. मला असं वाटतं की आता एक महाराष्ट्रामध्ये राजकीय व्यवस्था निर्माण झाली. ती राजकीय व्यवस्था तशीच ठेवून दुसऱ्या कोणाबरोबर युती करून निवडणुका लढणं याला बेईमानी म्हणतात आणि शिवसेना अशा प्रकारची बेईमानी करणार नाही. जी राजकीय व्यवस्था आता दिसते त्या व्यवस्थेमध्ये एकत्र येऊन निवडणूक लढणं हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे आणि सरकार टिकणं आणि टिकवणं ही जबाबदारी सुद्धा आमच्या सगळ्यांची आहे. हे संदीप वायडे आहेत, त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला आहे. सरकार त्यात लक्ष घालत आहे, शरद पवार स्वतः लक्ष घालत आहेत. हे निलेश म्हणून आहेत काळे, त्यांचा फार प्रश्न चांगला आहे की या करोनाच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस सतत राजभवनावर जात आहेत,
त्याच्यावर त्यांची प्रतिमा डागाळते का, हा त्यांचा प्रश्न आहे. या प्रश्नावरती मी वारंवार लिहिलं आणि बोललो आहे की विरोधी पक्षनेत्याची प्रतिष्ठा या सगळ्या प्रकरणामध्ये फार खालावली जाते आणि त्यांच्यामुळे राजभवन हे राजकारणाचा अड्डा होतोय की काय अशी शंका लोकांच्या मनामध्ये येते आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून उत्तम प्रकारे काम केलं असं मी मानणारा माणूस आहे. आज लोकशाही संकेतानुसार ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, म्हणून एवढं वैफल्यग्रस्त कोणी होऊ नये. उत्तम विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी आपली छाप पाडली पाहिजे आणि पुढल्या संधीची वाट पाहत त्यांनी काम करत राहणं हे त्यांच्यासाठी फायद्याचं आणि सोयीचं आहे. संजय तांबे पाटील, धन्यवाद. आपण माझ्याविषयी 2 शब्द चांगले म्हटलेले आहेत. हां, सुधीर काकडे म्हणतात मुंबईने देशातल्या कित्येक राज्य पोचले आणि आज जेव्हा इथे करोना वाढला तेव्हा राज्याचे लोक महाराष्ट्रातील बहुतेक त्यांना पुढे असं म्हणायचं आहे की सोडून चाललेले आहेत की काय. हो, चाललंय दुर्दैवानं. शेवटी महाराष्ट्र टिकवण्यासाठी महाराष्ट्रावरती आलेलं संकट हे परतवून लावण्यासाठी इकडला जो सच्चा भूमिपुत्र आहे, या मातीवर प्रेम करणारा जो खरा माणूस आहे, तोच छातीचा कोट करून उभा राहतो. हे आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहतो. बाकी मोठा वर्ग इथे येतो पोटापाण्यासाठी आणि जेव्हा त्याची पोटापाण्याची साधनं बंद होतात तेव्हा तो महाराष्ट्राला पाठ दाखवून निघून जातो. हे आपण आता ह्या निमित्तानं पाहिलं, पण हे इतर सुद्धा राज्यात घडलेलं आहे. अनेक राज्यातून जे स्थलांतरित मजूर वर्ग आणि कामगार वर्ग होता तो निघून गेलाय, कारण त्यांच्या पुढे इथे आता पोटापाण्याचे प्रश्न निर्माण झाले, साधनं कमी होताना दिसत आहेत. त्याच्यामुळे ते आपापल्या गावी जात असतील तर त्यांच्यावरती टीका करण्यात काय अर्थ नाही. हा एक मानवी स्वभाव आहे. हे स्वप्नील कुमावत म्हणतात आजच्या परिस्थितीत आंबा शेतात पडून आहे, त्याला योग्य भाव मिळत नाही. अनेक अशी पिकं जी आहेत, आंबा असेल, काजू असेल, द्राक्ष असतील, इतर फळं असतील, याचं प्रचंड नुकसान झालं आहे करोनामुळे आणि शेतकरी हा नेहमी संकटात सापडतो दुर्दैवानं. त्यातून सरकार मार्ग काढेल. नागेशचा सुद्धा प्रश्न चांगला आहे. हे भरत कोल्हे सुद्धा विचारतायत, त्यानंतर शेळके विचारतायत, परमेश्वर निकम काय कसं. कृष्णा यादव म्हणतात की मी पत्रकारितेचे विद्यार्थी असून मी काही वृत्तपत्रात बघितलं की ते जरी कोणाचे मुखपत्र नसले तरी एखाद्या पक्षाची बाजू सतत मांडतात. असं आहे की शेवटी अलीकडे सगळे वृत्तपत्रांची मालकी जी आहे ही राजकीय नेत्यांकडेच आहे किंवा उद्योगपती जे आहेत मोठे मोठे त्यांच्या मालकीचे वृत्तपत्र आहेत. आणि उद्योगपती हे राजकीय व्यवस्थेला धरून असतात, कारण त्यांचा उद्योग फक्त वृत्तपत्रा नसतो. वृत्तपत्राच्या निमित्तानं त्यांचे इतर उद्योग त्यांना सांभाळायचे असतात. वृत्तपत्र हे त्यांचं एक कवच कुंडलासारखं वापरतात. काही वृत्तपत्र अशी आहेत की फक्त आपली भूमिका, मग ठीक आहे आमची एक भूमिका आहे, सामनाची असेल किंवा अन्य कोणाची असेल, केसरीची होती, मराठाची होती, आम्ही मुखपत्र म्हणून काम करताना सुद्धा लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो, सामान्य माणसाचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही आमच्या भूमिका मुखपत्राच्या कधी लपवलेल्या नाहीत. पण काही वृत्तपत्र ही जाहीरपणे मुखपत्र नसतात, पण ती सत्ताधाऱ्यांशी छुपी मुखपत्र म्हणून काम करतात. हे आज देशात सर्वत्र चालू आहे, कारण मी आज विधानसभेत बघतो, पार्लमेंटमध्ये बघतो, वृत्तपत्रांचे अनेक मालक, अनेक बडे पत्रकार स्वतःला मानतात, हे एखाद्या राजकीय पक्षाचं पाठिंबा घेऊन संसदेमध्ये पोहोचतात. त्याचा अर्थ तुम्हाला निपक्ष म्हणता येणार नाही. एका राजकीय विचारानं आपण काम करता, राजकीय पक्षाचे फायदे आपण घेता. हे आता जलाल तांबोळींचा प्रश्न पत्रकारितेविषयी सध्या लोकांना घाबरून सोडला जात आहे, सत्य आहे.
भागवत सुनीता म्हणतात, राज्यपाल जी भूमिका घेत आहेत त्याबद्दल काय सांगाल? मगाशी मी सांगितलं, राज्यपालांना घटनेच्या चौकटीत राहूनच काम करावं. संदीप व्यंकट शेळके म्हणतात, निलंगा तालुक्यातील कोतल शिवणी भागात लाईट. वेदांत कुलकर्णी म्हणतात, राज्यपालांवर बोला. माझं बोलून झालंय, सतत बोलतोय मी. राहुल मणेरीकर म्हणतात, सर राज्यात करोनाचा संघर्ष आहे, निवडणुका आहेत. आदित्य निलेकर म्हणतात, हो हो बरोबर आहे, हा महाराष्ट्र सगळ्यांचा आहे. अनेक प्रश्न येत आहेत, त्या प्रश्नाचा रोग साधारण सारखाच आहे. हर्षवर्धन विघ्ने म्हणतात, तुम्हाला BJP आणि आघाडीसोबतच्या अलायन्समध्ये मुख्यत्वे काय फरक जाणवतो? नक्कीच फरक जाणवतो. काही म्हटलं तरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची वैचारिक भूमिका ही जुळणारी होती. हिंदुत्वाचा विचार होता त्या सगळ्यात. त्याच्यामध्ये 25 वर्ष आम्ही एकत्र काम केलं, पण ती पिढी वेगळी होती. एकमेकाला समजून काम करत होतो. त्यातून काही स्वार्थी राजकारणाचा जो उदय झाला त्याच्यातून युती तुटली, शब्द पाळले गेले नाही. पण त्यानंतर आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे भिन्न विचाराचे 3 पक्ष एकत्र येऊन सरकार आज महाराष्ट्रात काम करते. आणि आपण पाहिलं असेल, 3 पक्षामध्ये कोणतीही कुरबुर नाही. अत्यंत शिस्तीमध्ये एकमेकांचा आदर ठेवून 3 पक्ष काम करतायत. टीका टिप्पणी नाही कोणावर, लाथाळ्या नाहीत. एकमेकांचं पाय ओढणं, खेचणं, खतम करणं राजकारणातून एकमेकांना, अशा प्रकारचं काही न करता या संकट काळामध्ये 3 पक्षांचे नेते, 3 पक्षांचे आमदार, 3 पक्षांचे मंत्री हे एकत्र तुम्हाला काम करताना दिसतात. हा फरक आहे 2 आघाड्यांमधला. कुरघोड्या नाहीत, शोध प्रतिशोधाची भावना नाही. राजेश शिंदे म्हणतात, अर्णब गोस्वामी खरंच पत्रकारिता करतात का? हे स्वतः जनतेने ठरवायचं आहे. जे त्यांना ऐकतात, जे त्यांचं पाहतात, त्यांनी ठरवायचं आहे. अशा प्रकारची पत्रकारिता करू नये. ज्योत्स्ना चव्हाण कामगार दिनावरती विचारतायत. कामगारांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय, विशेषतः या लॉकडाऊन नंतर. मग मराठवाडा असेल, विदर्भ असेल, मुंबई असेल, प्रत्येक ठिकाणी MIDC असतील, औद्योगिक वसाहती असतील, मोठ्या कंपन्या असतील, जवळजवळ बंद आहेत. आणि लॉकडाऊन उठल्यावर सुद्धा ह्यापैकी किती लोकांना त्यांच्या मूळ कामाच्या जागी रोजगार मिळेल याच्याविषयी आता खात्रीनं कोणी सांगू शकत नाही. अशा वर्गासाठी हा जो मध्यमवर्गीय वर्ग आहे तो सगळ्यात जास्त संकटात आहे. आणि या मध्यमवर्गीयांसाठी एक वेगळी योजना केंद्र सरकारनं पॅकेज जाहीर करावं अशी माझ्या सरकारची भूमिका आहे. गरिबी हटाव, या गरिबी हटावची व्याख्या वेगळी आहे. गरिबांची व्याख्या नीती आयोगानं फार वेगळी केली आहे. आता त्यांच्यामध्ये मध्यमवर्गीयाची भर पडेल लॉकडाऊन नंतर. त्यांचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही खासदार, नेते, संपादक, कुटुंब प्रमुख अशा आघाडी एकाच वेळी कशा सांभाळता, असा प्रश्न MGM कॉलेज जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनच्या मुलांनी विचारलेला आहे. आणि ज्याला जमतं त्याने ते करावं, ज्याला जमत नाही त्याने करू नये. पण घर महत्त्वाचं, कुटुंब महत्त्वाचं आहे. आणि माझ्यासाठी राजकारणापेक्षा पत्रकारिता महत्त्वाची आहे. संदीप पवार एक प्रश्न विचारतायत. सुधीर काकडे, पोलीस दलाला मोठा धोका त्यांनी निर्माण झालाय, खरं आहे ते?
रवींद्र कदम म्हणतात, काही स्वार्थी लोकांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली असं आपणास वाटतं का? शेतकऱ्यांसंदर्भात कायम एक राजकारण होत राहिलेलं आहे. पण आपण पाहिला असेल की उद्धव ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री नव्हते तेव्हाही त्यांनी सरकारची भूमिका सातत्यानं शेतकऱ्यांची भूमिका मांडली, मुक्तीची भूमिका मांडली आणि आताही त्यांनी आल्याबरोबर त्यांचं काम केलेलं आहे. सुधीर काकडे विचारतात, भविष्यात पोलीस भरतीबद्दल काही विचार होणार आहे का? याचा निर्णय मंत्रिमंडळानं घ्यायचा आहे. सरकारच्या वतीनं मी बोलणं बरोबर नाही. अशोक, राज खंडागळे म्हणतात की सध्याच्या राजकारणात असं बोललं जात आहे की उद्धव साहेब मुख्यमंत्री असले तरी रिमोट पवार साहेबांच्या हाती आहे. यावर आपलं काय म्हणणं आहे? हा प्रश्न अनेकदा चर्चेला आलेला आहे. पण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा कोणताही रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात नाही जे उद्धव ठाकरे यांना ओळखतात. तर मी खात्रीने सांगू शकतो की उद्धव ठाकरे हे कोणत्याही दबावाखाली काम करणारे नेते नाही. आणि शरद पवार हे असे नेते आहेत या देशातले की ते कधीही सरकारच्या कामामध्ये अव्यवहारी हस्तक्षेप करत नाहीत. ते त्यांच्या भूमिका मांडतील, त्यांच्या सूचना करतील, पण रिमोट कंट्रोल ठेवून सरकार चालवण्याचा स्वभाव हा माननीय शरद पवारांचा कधीही नव्हता. संसदीय लोकशाही पद्धतीवरती प्रचंड विश्वास आणि श्रद्धा असलेला हा नेता आहे आणि हे सरकार आणण्यामध्ये त्यांचं योगदान आहे हे सुद्धा नाकारता येणार नाही. आणि हे सरकार उत्तम प्रकारे चालले. अर्थात पवारसाहेब ज्या शिखरावरती आहेत राजकारणाच्या, त्यांचं मार्गदर्शन हे त्यांच्या अनुभवातून आम्हाला मिळत असतं, उद्योजन मिळत असतं आणि ते आम्ही स्वीकारत असतो. आताच्या आर्थिक आव्हानांना माध्यमांनी कसं तोंड द्यावं? आगामी काळात जाहिराती कमी होतील, मग व्यवसाय म्हणून परिणाम पत्रकारांविषयी वगैरे प्रश्न आहे. MGMच्या विद्यार्थ्यांचा आहे. ही चिंता सगळ्यांना सतावते आहे. कारण शेवटी वृत्तपत्र जे उत्पादन जी जी किंमत आहे, ज्याला आपण प्रोडक्शन कॉस्ट म्हणतो, ते दिवसेंदिवस वाढत चालली आहे. न्यूज प्रिंट वाढतोय, सगळेच वाढत आहे. आणि फक्त खपाचे आकडे वाढले म्हणून हा व्यवसाय का फायद्यामध्ये नाही आहे, तर शेवटी जाहिरातींचं उत्पन्न इतर काही माध्यमातून जेव्हा आपण उलाढाली करतो तेव्हा हा व्यवसाय स्थिर राहतो आणि एका मोठ्या वर्गाला रोजगार प्राप्त होतो. आता या करोनानंतरच्या संकटामध्ये सगळं जग बदलताना दिसेल. मग असेच म्हटलं, वृत्तपत्रांचं जग बदलताना दिसेल. जाहिरातीचं उत्पन्न कमी होणार आहे हे स्वीकारलं पाहिजे. वृत्तपत्रांची पानं कमी होतील हे स्वीकारायला पाहिजे. गेल्या 40-45 दिवसातले काही दिवस वृत्तपत्र येत नव्हते, तर माझ्या समोर भीती अशी होती की लोकांची वृत्तपत्र वाचण्याची सवय जर अशा तऱ्हेने संपून गेली तर पत्रकार आणि वृत्तपत्र ही जमातच शिल्लक राहणार नाही. पण मला वाटतं की अशी संकट येत असतात. यातून हळूहळू आपण पुन्हा एकदा गरुड झेप घेऊ. कारण वृत्तपत्रानेच हा देश निर्माण केला, महाराष्ट्र निर्माण केला, समाज जिवंत ठेवला. तो अशा प्रकारे सहज नष्ट होणार नाही. सुमित अनिता शिवचरण म्हणतात, तुमच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंना कोणते गुण दिसले होते, त्यानंतर तुमच्यावर मोठी जबाबदारी देण्यास सुरुवात केली? हा प्रश्न आहे. आता बाळासाहेब हे माणसं पारखण्यामध्ये किंवा माणसांना घडवण्यामध्ये फार पटाईत होते. त्याने आम्हाला घडवलं. जेव्हा त्यांनी मला संपादक केलं सामनाचं, तेव्हा माझं वय 28 वर्ष होतं. फक्त लिखाणामध्ये किंवा पत्रकारितेमध्ये मी काम करत होतो, पण सामनाचा संपादक पद द्यावं इतका मोठा नव्हतो. पण बाळासाहेबांमध्ये एक कौशल्य असं होतं की ते दगडाला आकार देणारे नेते होते. त्यांनी अनेक माणसं घडवली, आपल्याला हवी तशी निर्माण केली त्या पद्धतीने. त्यातला मी एक आहे. त्यांनी मला संपादक म्हणून उभा केला आणि घडवला. तो आजपर्यंत मी टिकून आहे. सामनामध्ये मला 30 वर्ष झाली संपादक म्हणून. ही बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई असं मी मानतो आणि ती तशीच राहील. संजय तांबे पाटील यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडलेला आहे. खरं आहे,
आणि मगाशी आपण याच्यावरती उत्तर दिलं आहे की सरकारनं या विषयात गंभीरपणे लक्ष घातलं पाहिजे. मला असं वाटतं आता हळूहळू त्याच प्रकारचे प्रश्न पुन्हा पुन्हा येत आहेत. अभय कुलकर्णी म्हणतात, एक संपादक म्हणून तुम्हाला सामना सोडून कोणती इतर वर्तमानपत्र आवडतात, मराठी, इंग्रजी आणि का? एक संपादक म्हणून मी प्रत्येक वृत्तपत्र चालतो. मला कोणत्याही वृत्तपत्राचं वावडं नाही आणि कोणत्या विचाराचं वावडं नाही. मुंबईसारख्या शहरामध्ये येणारं प्रत्येक इंग्रजी, हिंदी आणि मराठी वृत्तपत्र मी आवर्जून पाहतो, चालतो. कारण अनेक साधी वृत्तपत्रंसुद्धा उत्तम बातम्या आणि मजकूर देत असतात आणि त्यातून संपादकाने किती जुना असला तरी त्यातून शिकलं पाहिजे असं मी समजतो. कारण लहान लहान वृत्तपत्रामध्ये सुद्धा अनेक चांगले पत्रकार, रिपोर्टर काम करतात. त्यांना मोठ्या वृत्तपत्रात जायची संधी मिळत नाही. अनेकदा तिथे चमकत असतात आणि वृत्तपत्र फक्त अनेक वृत्तपत्र अशी आहेत की ते खरोखर पत्रकारिता करत नाही. जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, गाव स्तरावर काही 4 पानं छापतात, पत्रकार म्हणून मिरवतात. ही पत्रकारिता काय मला मान्य नाही आणि या पत्रकारितेला मी अजिबात महत्त्व देत नाही. मराठी माणसाला स्वतःच्या हितासाठी येणारा काळात हो असा रवींद्र पाटलांचा प्रश्न आहे. मराठी माणसाला कायम रस्त्यावरती उतरावं लागलं, पण भविष्यात म्हणण्यापेक्षा आता वर्तमान काळामध्ये उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आपण चांगल्या अपेक्षा ठेवल्या पाहिजेत यासाठी. कारण मराठी माणसासाठी ज्याने शिवसेनेची स्थापना केली त्या बाळासाहेब ठाकरेंचे ते चिरंजीव आहेत. त्याच्यामुळे मराठी हित त्यांच्याकडून डावललं जाणार नाही या संदर्भात आपण विश्वास बाळगायला पाहिजे आणि आम्ही सतत अनेक प्रश्नावर त्यांच्याशी बोलत असतो. उद्धव ठाकरे कणखर भूमिका घेत नाहीत काय सांगाल? वेदांत कुलकर्णी म्हणतात, नाही, उद्धव ठाकरे यांच्या भूमिका अत्यंत कणखर आहेत. अनेकदा ते समोरून बोलत नसतील पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत असतील किंवा इतर त्यांची आता कामाची पद्धत मला माहिती आहे. अनेक कठोर निर्णय त्यांनी घेतलेले आहेत आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून त्यांना अनेक विषयांवरती कठोर पावलं उचलावीच लागतील. गणेश जाधव म्हणतात, MGMचे आत्ताच आलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे, त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम होतील. नक्कीच परिणाम होतील. लॉकडाऊनमुळे परिणाम सुरू झाले आहेत, परिणाम होतील. अर्थव्यवस्था कोलमडून पडेल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मगाशी म्हटलं की उद्योगच बंद आहे, व्यापार बंद आहे, व्यवहार बंद आहे, मार्केट्स बंद आहेत, लोकांच्या हालचालींवरती बंदी आहे. अनेक उद्योग, मग विमान वाहतूक असेल, टुरिझम असेल, ट्रॅव्हलिंग असेल, सगळे एक फार्मास्युटिकल्स उद्योग सोडले, खाण्यापिण्याचे काही विषय सोडले तर सगळ्या उद्योगांवरती त्याची संकटाची झळ बसते. करोनाचा राष्ट्रीय राजकारणावरती काय परिणाम होईल असा प्रश्न MGMचे विद्यार्थी विचारतात. करोनाचा राष्ट्रीय नाही तर जागतिक राजकारणावरतीच परिणाम होताना मला दिसतो आहे आणि करोनाचं राजकारण न करता शांतपणे काम करणं, देशाचा, राज्याचा विचार करून तरच आपला सगळ्यांचा यापुढे आपला तग धरता येईल. सगळ्याच राजकीय पक्षाने या विषयावरती गंभीरपणे विचार केला. काही दिवस निवडणुकांचा विचार बाजूला ठेवला पाहिजे. ओंकार पवार म्हणतात, तुम्हाला शायरी वाचण्याची आवड आहे? हो, मला वाचण्याची शायरी आवड आहे, छान असतात. तुषार हेगडे म्हणतात की आपण 3 पक्ष एकत्र आणण्यासाठी मोठी भूमिका बजावली. हे करत असताना आपल्यावरती मोठा ताण आला का? नक्कीच ताण असतो, कारण शेवटी एका विचारातून दुसऱ्या विचारात परिवर्तन आपल्याला करायचं. आपला पक्ष जो किमान 50 वर्ष एका विचारानं चालला तो दुसऱ्या विचाराच्या पक्षाशी आपल्याला त्याची सांगड घालताना त्रास होतो. पण शेवटी महाराष्ट्राच्या हितासाठी आणि पक्षाच्या अस्तित्वासाठी या गोष्टी कराव्या लागल्या. सुधीर काकडे धार्मिक द्वेष वाढवणाऱ्या लोकांबद्दल काय करा विचारतात. गृह खात्यानं कारवाई करायला पाहिजे. मला असं वाटतं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि संपूर्ण गृह खातं त्या बाबतीत अत्यंत कठोरपणे काम करत आहे. हे आपण पालघरच्या प्रकरणात पाहिलं असेल.
गणेश पाटील म्हणतात तुमच्या मागील क्राईम रिपोर्टिंग विषयीचा अनुभव. आता क्राईम रिपोर्टिंग मी त्या काळात करत होतो, तेव्हाचं क्राईम गुन्हेगारी विश्व फार वेगळं होतं. आजच्यासारखं नाही. आज क्राईम नाही, आज चिटिंग आहे फक्त. पण असो, तो विषय आता इतक्या लहान वेळेत चर्चेचा नाही आहे. फार मोठा कालखंड मी त्या संपूर्ण वातावरणामध्ये घालवला, त्याच्यावरती पुस्तकं लिहिली, लिखाण केलं. आता हे नवीन क्राईम रिपोर्टिंग मी पाहत असतो. ते क्राईम रिपोर्टिंग कमी आणि पोलीस रिपोर्टिंग जास्त आहे. वेदांत नॅब म्हणतात आज महाराष्ट्र दिन आहे. बेळगावला तुम्ही काही दिवसापूर्वी दौरा केला होता. एक सकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी तुमच्या. नक्कीच बेळगावला मी जाऊन आलो. तिकडले जे कार्यकर्ते आहेत, मराठी माणसं आहेत, निदान त्यांच्या दुःखावरती फुंकर मारता येतं, त्यांना एक प्रेरणा आणि ऊर्जा देता येते की महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे नक्कीच महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असं मला म्हणता येईल. अरे वा, राठोड साहेबांनी आभार मानले सरांनी, धन्यवाद. चला, 1 तास आपण बोललेलो आहोत. आता माझ्या बोलण्याचा कंटाळा तुम्हाला येऊ नये फार, पण हे काय, मी या आजच्या या तुमचं जे काय लाईव्ह हा जो प्रकार, त्यातून मला सुद्धा काही गोष्टी शिकता आल्या. पुन्हा आपण केव्हा तरी या माध्यमातून भेटू, किंवा मी आपल्या कॉलेजला येऊन आपल्याशी बोलेन. खूप विद्यार्थी या माध्यमातून जोडले गेले, त्यांचे काही प्रश्न मला समजून घेता आले. मी आपल्या MGM संस्थेचे आभार मानतो. प्राध्यापक विवेक राठोड असतील, रेखा शेळके मॅडम आहेत, त्यांना मी ओळखतो. मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि जे विद्यार्थी किंवा जे बाहेरचे सगळे लोक चाहते, या निमित्तानं अनेक प्रश्न मला विचारत होते, जोडले गेले, त्या सगळ्यांच्या प्रश्नांना मला उत्तरात देता आली नाहीत, पण आपल्या भावना मी समजून घेतो. आणि खरं म्हणजे माझी इच्छा नव्हती अशा प्रकारे वार्तालाप करण्याची, पण मलाही असं म्हटलं की लॉकडाऊनमुळे आपण सुद्धा आपापल्या घरामध्ये आहात, आपले शाळा कॉलेजचे वर्ग चालू नसतील, आपण कंटाळलेला असाल, ह्या निमित्तानं थोडं आपलं मन आणि मेंदू मोकळा होईल, म्हणून मी ठरवलं की ठीक आहे, या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.